मैदानातला गडे क्रमांक 1 सुटला आणि 1 मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे। 6 गाड्या पळतायत, 6 गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे। जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर, कोण कोणाला कमी नाही, दोघात लढत आहे। पलीकडे शंकर, अलीकडे सोन्या, लढत निर्वाद वर्चस्व। बाळू ड्रायव्हर सूरकरांचं बघा झाली का सुरुवात? झाली सुरुवात। श्री गणेश झाला वरती, चौघ गावली, परंतु लक्षात घ्या या ठिकाणी कोण गावला, काय झालं, हात मोडला, पाय मोडला, टाचा घासून जीव जरी गेला तरी संयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही याची मधनं पळणार आहे। बॅरिगेटच्या बाहेर नाही या, गाड्या सोडा गेले, बॅरिगेटच्या बाहेर। फोनवरच बोलतोय ती, आओ बाहेर नाही या, बाहेर नाही या। हा ना, त्याशिवाय यांना कळणार नाही। आओ या बाहेर ना, माग 2 वळला, थोडं आपण सहकार्य करा गाववाले, कारण आपलं सहकार्य या ठिकाणी लाख मोलाचं आहे। दत्ता पाटील 1चा निकाल द्या। गडे क्रमांक 1चा निकाल, गडे क्रमांक 1चा निकाल। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी तुळजाभवानी प्रसन्न, रोहित पवार कुमटे, पावती क्रमांक 118। या गाडीचा 1 नंबर आला, विजय बैलगाडी मालकाचं, त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे। सुंदर अशी गाडी पळवली बाळू ड्रायव्हरनं, गाडी या ठिकाणी सीमेला पात्र। आणि गाड्या सोडाय गेले, बॅरिगेटच्या बाहेर न यायचंय। मोरे खाली दोघं तिघं लावून द्यावं तिथं। या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये, मुंबईच्या बिंदोड क्षेत्रामध्ये एक आवर्जून नाव घेतलं जात होतं। कैलासवासी सुनील शेठ भगत, डोंबिवली, काळ गाजवला बदलापूर, काळ गाजवला बिंदोडला सलग या ठिकाणी 2 वर्ष बिंदोडचा बादशाह म्हणून जी गाडी पळाली होती, सुलतान आणि चिमण्याची गाडी, असे नामवंत बैलगाडी मालक कैलासवासी सुनील शेठ भगत बदलापूर यांचे चिरंजीव प्रथमेश शेठ भगत यांचं या ठिकाणी आगमन झालं। शेठ आपलं या ठिकाणी पेडगाव नगरीमध्ये मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। कायम या ठिकाणी मैदानासाठी ज्यांचं या ठिकाणी धाल सौजन्य लाभतं, समर्थ राजे घाडगे बुध यांच्याकडून सुंदर गाडी आणली बाळू ड्रायव्हर सूरकरांना या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आहे, ते त्यांच्याकडून घ्यायचं आहे। वळवा झेंडा पंच 2 वळवा, आणि कैलासवासी सुनील शेठ भगत आणि सुनील मोरे सरकार यांचं या वेगळं नातं होतं। ते नातं या ठिकाणी दरवर्षी जपण्यासाठी या ठिकाणी सुनील शेठ भगत दरवर्षी 21 जूनला या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित राहत होते। तीच परंपरा या ठिकाणी आता प्रथमेश शेठ चालवत आहेत। 21 जूनच्या मैदानात प्रथमेश शेठ या ठिकाणी उपस्थित झाले, आपला या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं सन्मान केला जातोय। पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं प्रथमेश शेठ भगत यांचा सन्मान केला जातोय। तसे या ठिकाणी त्यांचे छोटे चिरंजीव